विशेष खोल झालाय. हे बघा तुम्हाला दाखवलं. तिकडे बिबटे नाही तसं काही विषय. एवढे बिबटे असतील का बरं? 2 अंडे हे चिकनचं रेसिपीचं मटेरियल. कोण घाबरते बिबटे येत नाही जवळ. तर अशा प्रकारे आपण या रॉडला याला बांधून घेतलंय चिकन आणि आता ह्याच्यावर आपण रोस्ट करायला ठेवू. आपलं फायनली चिकन तंदूर झालंय आणि आता याच्यावर आपण बटर सोडू. ही शपथ सरकली रे, कोंबडी सरकली. आता हे थोडंसं हळूहळू लावू याला. हाय हॅलो नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल तंदुरी चिकन. आणि आज मित्राच्या शेतामध्ये जायचं आणि त्याचं शेत आहे जेऊरमध्ये. तर सकाळचे वाजले 8:30. माझ्या मित्राला फोन केला मी एक अर्ध्या तासापूर्वी आणि त्याला बोललो की नाही तुझं आवरलंय का? करतो म्हटलं माझं 1 तास लागेल मला आवरण्यासाठी. तर माझं अजून आवरलंच नाही, मीच अजून काही आंघोळ वगैरे केली नाही. तर मी आंघोळ करतो पटकन आणि आंघोळ करून मग आपण निघू. चिकन साठी काय काय मटेरियल लागणार आहे, म्हणजे काय काय सामान मसाले वगैरे लागणार आहे ते आपण घेणार आणि 1 किलो चिकन घेणार आहे आणि मित्राकडे निघणार. वाजले किती 8:30 वाजलेत. आता मी फ्रेश होतो. तर आता सध्या आम्ही आहे जेऊर या गावामध्ये. चिकन तंदुरी रेसिपी साठी आता मळ्यात आलोय मस्त पैकी विनोदच्या. तर हा आमचा मित्र विनोद फुलारी. तर तुम्हाला रस्ता दाखवतोय. आता मळ्यात चाललोय आणि एक मित्र मसाला विसरलाय त्यासाठी तो परत गावात गेलाय मसाला आणायसाठी. कसं असतं माहिती का, रेसिपी बनवायला सगळे सामान सोबत घ्यावं लागतं मित्रांनो. आपण आलो आता विनोद फुलारीच्या शेतामध्ये. सध्या हा गहू आहे ना, गहू मस्त हिरवगार आहे रे, लय जबरदस्त हिरव. काय काय कांद्याची पाती, काय लसणाची पात. लसूण. वा 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 वा, एक नंबर. तोंडी लावायला मस्त पैकी विषय होऊन जाईल. आपल्याला तंदूरला लिंब घ्यायचे. लिंबाची झाड आहे शपथ. त्याला पाणी नाही ना, तशी पिवळे लिंब असतात तेवढं लिंबू तेच काढतो. तेच काढू आतमधले. एक नंबर लिंब आहे भाऊ. तिकडे बिबटे नाही तसं काही विषय. होय, एवढे बिबटे असतील का बरं? कोण घाबरते बिबटे येत नाही जवळ. सिंगल माणूस असेल ना तर पडला लिंबू बस झालं एकच. तेवढे बघ किती मोठा लिंबू आहे रे. ओके, एकदम गावरान लिंबू असा रसरशीत. क्वालिटी लिंबू. अजून काय का बस झालं एकच. लय होईल हा. हा लय झालं आपल्याला. अजून पुढे झाड मस्त आहे. आमच्या मित्राचं छोटस फार्म हाऊस. नेक्स्ट टाइम 100% इथंच आपल्याला परत रेसिपीचे व्हिडिओ बनवायचे. एवढं भारी लोकेशन मला असं भेटलंच नाही कुठं असं लोकेशन. आहे समोर डोंगर पण आहे. पावसाळ्यात तर लयच मजा येईल रे. पावसाळ्यात तर लय भारी. सगळं हिरवगार. तुझं मन लय रमत असेल रोहित आहे ना. सगळं हिरवगार असतं. तर असा हिशोब आहे आमचे विनोद. एकदम किती वर्षापासून आपण मित्र आहेत? 20 वर्ष झाले. 20 वर्षापासून आम्ही मित्र आहेत. आणि आता किती दिवसातून भेट झाली आपली? आता 1 महिन्यातून नाही, 6 महिन्यातून. 6 महिन्यातून. 1 महिना कुठं भेटलो तुला? 6 महिने. आता शिका आपला मित्र आलाय. हे बघा दमच नाही बघ ना. होय, मटेरियल घेऊ दे बाबा. हे मटेरियल घ्यायला गरजेचं आहे. मटेरियल घ्यावं लागेल. आता किती वाजलेत? 1:15. 2 अंडे हे चिकनचं रेसिपीचं मटेरियल. आता माईक तुटला असता पण वाचला माईक माझ्या मित्राकडनं. पण ठीक आहे, जाऊ दे, काय अडचण नाही. व्यवस्थित मी त्याला बसवलं. आता रिसिव्हर पाडला होता आता मोबाईलचा. अरे काय विहीर आहे काय इथं? पाणीचा आवाज येतो, म्हणजे पाणी पडतंय. पावायला यायचे काय तुम्ही लहानपणी इकडं? नाही पावलं भरपूर. बाबो, पावसातले पाणी वरती येत असेल ना. अरे इथं असं पाणी घ्यायचं तू अशा इथं बनवायचं लोकेशन. ओके, कसं वाटतंय? सावली पण आहे. लोकेशन 1 नंबर. कसं वाटतंय? आता 3 दगड नाही, 3 दगडाची गरज नाही आपल्याला. तर थोडस खड्डा खांदायचं का नॉर्मल? काय अरे त्याच्यात जाळ करावं लागेल ना खड्ड्यात. काढला आणि वरतून 2 दगड साईडला लावून टाकायची आणि पाईप मध्ये ते चिकन परत ते जाऊ दे. नाही तर ह्या खड्ड्यातच बनवून तिथं गॅस पाण्यात नको, ते लगेच साफ करावं लागेल सगळं पेटवलं. हे जे पूर्ण आहेत ना लाकडं पेटले पाहिजे. आणि आपल्या या हारावर आपल्याला चिकन तंदूर रोस्ट बनवायचंय.
हे सगळं पेटलं पाहिजे तरच आपला मस्त पैकी त्याचा हार होईल त्याचा. शक्यच नाही मोडणं. दुपारच्या वाजलेत 3:15 आणि जाळ वगैरे लावलाय. जाळ आता पूर्ण राख झाल्याशिवाय जोपर्यंत त्याचा कोळसा होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर रेसिपी बनवता नाही यायची. तर हे बघा जाळाचा विषय. तर ह्याच्यावरच आपल्याला चिकन तंदूर बनवायचंय. तर आपण काय करू, केळीचं पान वगैरे धुवून घेऊ आणि ह्याचे 2 भाग करू. मसाला लावायला आणि एक तंदूर झाल्यानंतर त्याच्यावर खायला. एवढं किती मोठं केळीचं पाणी पाहिलं का, एक नंबर. शेतातच भेटलं सगळं, ऑर्गॅनिक सगळ्या गोष्टी शेतातच भेटतात, बाहेर कुठं नाही भेटत अशा काही गोष्टी. हे दोन्ही धुवून घेऊ आपण आता मस्त पैकी. चिकन आता मस्तपैकी धुवून घेऊ आपण तंदुरीसाठी. हे सगळं त्यातलं काहीच नाही राहिलं पाहिजे आतमध्ये. एक नंबर कार्यक्रम झालाय आपला. ही तंदुरी लगेच होणार आपली आता. जाळ पण चांगला पेटलाय. आता काय करू, आपण चिकनला मस्तपैकी मॅरिनेट करून घेऊ. आणि याचे मसाले मी घेऊन आलोय. तर हे मसाले एवढे आहेत, हे मसाले, आणि ह्याला मॅरिनेट करून घेऊ व्यवस्थित. आणि समोरून मी चष्मा का लावलाय, कारण समोरून सूर्य सगळा चेहऱ्यावर येतोय, त्याच्यामुळे मी चष्मा लावलाय. तर सर्वप्रथम काय करू, लाल तिखट कुठे गेलं, किधर गयो लाल तिखट. हा, लाल तिखट भेटलं. इथं लाल तिखट टाकून घेतलं. किती लागन ते असा एक अंदाज घ्यायचा. ओके, लाल तिखट एवढं बस झालं. हळद. हळद आपण चिकनलाच लावणार होतो, पण डायरेक्टच लावू आता सगळं मसाले एकत्र करून. कचरा साईडला. हळद किती लागते आपल्याला, हा एवढी हळद ठीक आहे. ही आहे धना पावडर. धना पावडर थोडी जास्त टाकू, जर थोडी टेस्ट वाढेल. नंतर एव्हरेस्टचा आपला तंदुरी मसाला. तंदुरी बनवायची ना मस्तपैकी, टेस्ट आली पाहिजे, आहे का नाही विनोद भाऊ. महत्वाचं राहिलंच, जिंजर गार्लिक पेस्ट, अद्रक लसणाची पेस्ट. थोडासा लिंबू, अर्धा लिंबू कापून. लय मोठा आहे तरी पण अर्धा करू आपण त्याला. लिंबू, अर्धा लिंबू. शेवटी दही, चितळेची दही. चितळे नगरला पण भेटायला लागलंय दही, पाहिजे तसं भेटलंय. यात पाणी वगैरे काहीच नाहीये, जसं पाहिजे तसं दही भेटलंय. चाकूनच काढून घेऊ आपण दही काय लागेल ते. टेस्ट मॅटर करतं ना. मस्टर्ड ऑइल टाकू याच्यात थोडस, आणि मीठ. मीठ तर राहिलंच. ओके, मीठ झालं आपलं. हे झालं तंदुरीचा मसाला तयार. आणि हा थोडासा चाट मसाला. तर ही रेसिपी ना मी युट्यूबला बघितली, म्हणजे व्हिडिओ बघितला, तशा हिशोबाने बनवतो. आणि आपलं हे चिकन घेऊया आता मस्त पैकी. किती पाणी निघलं पाहिजे का धुतल्यावर, एकदम साफ केल्यानंतर. आता हे ना मस्त पैकी लावून घ्यायचं, हे असं.
आणि ह्याच पानामध्ये याला मॅरिनेट करायला ठेवायचं. सगळं आतून बाहेरून एकदम व्यवस्थित सगळ्या याच्या खाचात मस्तपैकी. खाचा तर मी पाडून घेतले, कारण त्या चिकनवाल्याने त्याला काही जमत नव्हते खाचा पाडायचे, तर मी इथं एक अशी एवढी मोठी खाच पाडली. मी आल्यानंतर ह्या खाचा पाडून घेतल्या चाकूनी. बरेच जण म्हणते कमेंट मध्ये काय कसं केलंय, मला जे जमतं मी केलं माझ्या पद्धतीने, पण आपल्याला आवड आहे आपण करतो. आता हा पूर्ण मसाला लावून झालाय, पण आता परत एकदा ह्याचा थोडासा अजून ह्याच्यावर एक हात मारू. हो हो, झालं एकदम जबरदस्त. हे आपला मसाला लावून झालाय. ह्याला आता आपण काय करू, थोड्या वेळ अर्धा तास मॅरिनेट करू. त्याला थोडंसं हे करून घेऊ. प्रॉपर हार झालाय आता. आणि हे तुम्ही बघू शकता, याच्यावर आता आपण तंदूर टाईप असं चिकन तंदूर ठेवू. आपलं एक नंबर रेसिपी बनवणार आहे, म्हणजे बनणार आहे. युट्यूब चॅनलच्या पहिल्या व्हिडिओ मध्ये मी चिकन तंदुरीचा व्हिडिओ बनवलेला आहे. तो त्यावेळेस मी एवढं काय त्याच्यात बोललो नव्हतो, तर या व्हिडिओ मध्ये बोलतोय. म्हणजे काय, त्यावेळेस फर्स्ट टाइम असतो ना, त्यावेळेस माणूस जरा कमीच बोलतो, लाजतो बोलायला. आपलं तंदूर मॅरिनेट झालंय कम्प्लीट. 40 मिनिटं मी ठेवलं होतं. आता हे मॅरिनेट झालंय, आपण याला खोलून घेऊ. पाण्याचं वेळ फाटलेत बघून यायचे. हा, एक नंबर पाणी सुटलंय. बघून त्याला किती पाणी सुटलंय. वा 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 वा. पुढे तो रॉड दाखव इकडे. चल, या साईडने आतमध्ये इकडे सारखवायचे. हा, मधोमध असं. तर अशा प्रकारे आपण या रॉडला याला बांधून घेतलंय चिकन. आणि आता ह्याच्यावर आपण रोस्ट करायला ठेवू. आधी तोंड खाली करू याचं. एकदम प्रॉपर हार झालाय. मसाला पण प्रॉपर लागलाय. आणि याच्यावर टाकून देऊ, म्हणजे अजून जरा थोडी टेस्ट वाढेल. आणि शेवटला बटर लावू. मित्रांनो, आपण तंदूर मध्ये फूड कलर वापरला नाही. जे आहे ते जसं बनवलंय ना, म्हणजे फूड कलर वापरला असताना तर ते तंदूर पूर्ण तुम्हाला लाल दिसलं असतं. तर मी फूड कलर वगैरे काही वापरला नाही. असंच हा हिशोबानेच मी बनवलंय. बघू आता काय कसं होतंय. अजून मला मी सेकंड टाइम आहे, माझा सेकंड अटेम्प्ट आहे हा. तर बघू काय टेस्ट होती काय नाही माहित नाही मला. बघू अजून याला पूर्ण आपण बनवून घेऊ. आपलं फायनली चिकन तंदूर झालंय. याच्यावर आपण बटर सोडू. शपथ, सरकली रे कोंबडी, सरकली. आता हे थोडंसं हळूहळू लावू. याला पूर्णपणे लावून घेऊ. तुम्ही म्हणत असाल की नाही चिकन जळालंय, जळालंय फक्त वरच्या साईडनी, पण प्रॉपर आतून बनलंय. मी थोडीशी नॉर्मल टेस्ट करून घेतली होती. त्याला थोडंसं फिरवतो. हे बघा, हे बटर 1 किलो 400 ग्रॅमची कोंबडी होती ही. आणि आजचा विषय इथं संपलाय. पण मी तुम्हाला अजून दाखवणार आहे की नाही कशी लागते खायला वगैरे. पूर्ण प्रॉपर झालंय. आणि एक अंड बी खाली ठेवलं होतं मी. 2 अंडे घेतले होते, त्यात एक अंड ठेवलं आणि ते बी रोज झालं असेल. आणि आता हे याच्यातून आपण काढून घेऊया. चिकन तंदूर प्रॉपर बनलंय आपलं. याला बटर वगैरे लावलंय आपण. आता आपण ह्याला काढून घेऊ आणि बघू कसं टेस्ट लागते. फायनली मित्रांनो, आपलं चिकन तंदूर तयार झालंय गावरान पद्धतीमध्ये. आणि आता आपण पहिले सर्वप्रथम मग काय करू, लेग पीस ट्राय करू किती पकलाय आणि किती नाही. हे बघा, तुम्हाला दाखवतो. हा लेग पीस चिकन तंदूरचा. एक नंबर. एवढं इझिली तुटतंय. आजचा व्हिडिओ इथं संपला आपला. पुढच्या व्हिडिओमध्ये मटनचा काहीतरी करून टाकू विषय आपण. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.